तारखेला झालेल्या T20 मॅचमध्ये टिळक वर्माने शानदार फलंदाजी केली. 72 रनाची पारी, 5 छक्के 4 चौके मारून भारताला विजयी केलं. तर नेमकं बघूया त्या मॅचमध्ये झालं काय. एक छोटीशी हायलाईट. इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. साल्ट आणि डकेट मैदानामध्ये उतरला, परंतु अर्शदीप सिंगने साल्टला अवघ्या तिसऱ्याच बॉलवरती अवघ्या 4 रनावरती असताना आऊट केलं. नंतर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवरती ध्रुव जुरेलकर कॅच देण्यात डकेटला देखील भाग पाडलं. मग नंतर जॉस बटलर, हॅरी ब्रूक हे मैदानामध्ये उतरले आणि मग यांनी काहीशी विस्फोटक फलंदाजी केली. आणि पुन्हा दुसऱ्या देखील मॅचमध्ये जॉस बटलर कप्तानी पारी खेळला. 45 रनाची सर्वोत्तम पारी खेळला. 3 छक्के 2 चौके मारले, परंतु अक्षर पटेलच्या गोलंदाजीवरती मात्र टिळक वर्माकडे कॅच गेला आणि तिथेच मात्र ही खेळी संपुष्टात आली. नंतर लिव्हिंगस्टोन मैदानामध्ये उतरला. अवघे 13 रन केले. हॅरी ब्रूकने देखील 13 रन केले. त्याला वरुण चक्रवर्तीने आऊट केलं. लिव्हिंगस्टोनला अक्षर पटेलनेच मात्र आऊट केलं. हर्षित राणाकडे कॅच गेला. नंतर जेमी स्मिथ मैदानामध्ये उतरला. याने देखील 22 रन केले. त्याला अभिषेक शर्माने आऊट केलं. तर जेमी ओर्टन याला वरुण चक्रवर्तीने मात्र बोल्ड केलं. जॅफ्रा आर्चर हा देखील गोलंदाजाने काहीशी 12 रनापर्यंत मदत मारली. ब्रॅडन कार्स हा काहीसा विस्फोटक फलंदाजी केली. अवघ्या 17 बॉलमध्ये जबरदस्त समय 3 छक्के मारले, परंतु रनआउट झाला. अखेर आदिल रशीद आणि मार्कवुडमध्ये यांनी मात्र थोडीशी फलंदाजी केली आणि काहीसा एक समाधानकारक मात्र धावसंख्या उभी राहिली. 165 रनापर्यंत 20 ओव्हरमध्ये मदत मारली. मग भारताचे फलंदाज मैदानामध्ये उतरले. संजू सॅमसन, अभिषेक शर्माने विस्फोटक फलंदाजी केली. आज संजू सॅमसनची काहीची बॅट तळपली नाही. अवघ्या 5 रनावरती असताना जॅफ्रा आर्थरच्या गोलंदाजीवरती ब्रॅडन कार्सचा कॅच गेला. नंतर टिळक वर्मा मैदानामध्ये उतरला आणि मग मात्र विस्फोटक फलंदाजी चालू झाली, परंतु अभिषेक शर्माची आज बॅट तळपली नाही. अवघ्या 12 रनावरती 3 चौके मारले होते. एकही रन पडून नव्हता काढला, परंतु मार्कवुडच्या गोलंदाजीवरती LBW झाला. सूर्यकुमार मैदानामध्ये उतरला असता अवघ्या 7व्याच बॉलमध्ये 12 रनावरती असता ब्रायडन कार्सने बोल्ड केलं. ध्रुव जुरेल मैदानामध्ये उतरला. अवघ्या 4 रनावरती आऊट झाला. हार्दिक पांड्या देखील जेमी ओर्टनच्या गोलंदाजीवरती 60कडे कॅच गेला अवघ्या 7 रनावरती. मग वॉशिंग्टन सुंदर मैदानामध्ये उतरला आणि मग टिळक वर्मासंग काहीशी भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं होतं आता भारत हरतोय, परंतु वॉशिंग्टन सुंदरने सलग 3 चौकार मारून 1 छक्का मारला आणि खऱ्या अर्थाने 19व्या बॉलमध्ये 26 रन केले, परंतु ब्रायडन कार्सने त्याला बोल्ड केलं आणि पुन्हा एकदा पारडं इंग्लंडकडे वळलं. आता वाटलं पुन्हा इंग्लंड जिंकते. पुन्हा अक्षर पटेल मात्र साथीदारीसाठी उतरला टिळक वर्माच्या, परंतु लिव्हिंगस्टोनने अवघ्या 3ऱ्याच बॉलवरती 2 रनावरती असताना डकेटकडे कॅच गेला. नंतर पुन्हा अर्शदीप सिंग मैदानामध्ये उतरला. त्याला देखील आदिल रशीदने जॅफ्रा आर्चरकडे कॅच देण्यास भाग पाडलं. मग रवी मुशने मैदानामध्ये उतरला असता शेवटचा बॉलर होता, परंतु त्यांनी 2 चौके मारले, 9 रन केले. खऱ्या अर्थाने टिळक वर्माला साथ दिली आणि मग टिळक वर्माचे 5 छक्के 4 चौके 72 रनाची पारीने भारताला विजय प्रदान करून दिलं.
खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा इंग्रजांच्या तोंडात आलेला घास मात्र टिळक वर्माने पुन्हा वळून आणला आणि इंग्रजांना भारतात पराभव पत्करावा लागला. हा इंग्रजांचा दुसरा पराभव म्हणावा लागेल. त्यावेळेस लोकमान्य टिळकाने मात्र इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं. आता मात्र ह्या फलंदाजाने टिळकने मात्र इंग्रजांना धाय मोकळून रडवलं असं मात्र म्हणावं लागेल. आज पुन्हा मात्र 2020 मॅच आहे.